जळगाव शहरातील विसंजीनगर भागात वाहतुकीला अडथळा ठरणारे पोल अखेर आज महावितरणतर्फे काढण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी हे पोल असल्याकारणाने यावेळी अपघातांचे प्रमाण विसंजीनगरात वाढले होते. मात्र त्रस्त नागरिकांनी जळगाव शहराचे लाडके आमदार सुरेश भोळे यांच्याकडे तक्रार केली असून महावितरण विभागाशी आमदार सुरेश भोळे यांनी चर्चा केली असून आज अखेर हे पोल काढण्याचे काम करण्यात आले असून आज दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे. विसंजीनगर परिसरात हे पोल असल्याकारणाने वाहतूक मोठ्या प्रमाणात यावेळी विस्कळीत होत होती. आज महावितरणतर्फे हे पोल काढण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे, सामाजिक कार्यकर्ते श्याम कोकटा, नगरसेवक वीरेन खडके, सामाजिक कार्यकर्ते अनिल पगारिया यांच्या पुढाकाराने हे पोल यावेळी काढण्यात आले. या संदर्भात नगरसेवक वीरेन खडके व सामाजिक कार्यकर्ते श्याम कोकटा यांनी याबाबत अधिक माहिती दिली. मामांच्या माध्यमातून या ठिकाणी तत्काळ हे पोल आता काढण्यात येत आहे. अनेक अपघात या ठिकाणी होत होते. मी माननीय आमदार राजू मामा भोळे आणि जे काही आपलं विद्युत विभाग असेल, महापालिका असेल किंवा आपले युनिव्हर्सिटीचे जे काही इंजिनियर्स असतील, आदरणीय हर्षलने ते जे असतील किंवा आपले साहेब जे या भागाचे सहाय्यक अभियंता आहे मनीषजी धोटे, आमचं एक आठवड्याभरापासून जवळजवळ पाठपुरा चालू होता. आणि दैनिक माध्यमांचं पण मी आभार मानतो. दैनिक आपले लोकमत असेल त्यांनी पण वारंवार बातमी प्रसिद्धी दिली आणि त्याच्या अनुषंगाने मामांच्या ऑफिसला एक मीटिंग झाली. त्याच्यामध्ये जे काही मदत करणारे महापालिका किंवा विद्युत प्रशासन त्याच्या माध्यमातून आज सकाळी हे काम चालू झालं. रहदारी येणारा पोल हटवल्यानंतर मंदिरात येणाऱ्यांची वर्दळ एकदम सहज असायची आणि व्यवस्थित पार्किंग करता येईल आणि अडथळा होणार नाही आणि अपघात होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आम्ही हा सगळा प्रयत्न केला. पोल होते ते पोल आता काढण्यात येत आहे. काय सांगाल? बऱ्याच म्हणजे जवळजवळ 8 महिन्यापासून हा पोल वाकडाचा वाकडा आहे. काही म्हणजे जवळजवळ 2 4 व्हीलर या पलटी होऊन गेल्या. खूप दिवसांनी का असे ना, पण ते आज जागे झाले. आपल्या जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नाला शेवटी यश आलं. परवा त्यांनी खूप पाठपुरावा केला म्हणून आज हे काम चालू झालं आणि खूप लोकांचं जवळजवळ अपघातापासून वाचतील, कोणाचा प्राण वाचेल. खूप चांगलं असं काम कामाकडून आज केलं गेलं.